कल्याण डोंबिवलीमधील 65 इमारतींचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित झालाय। भाजप आमदार निरंजन डावखरेंनी हा मुद्दा उपस्थित केला आणि या इमारतीमधील रहिवाशांची चूक काय, त्यांनी रेरा नंबर बघून घरं घेतली होती आणि त्या रहिवाशांना दिलासा सरकार देणार का, असा प्रश्न निरंजन डावखरेंनी विचारला। यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी रेरा बोगस क्रमांकांची प्रकरणं समोर आलेली असून यावर विकासकांची संपत्ती जप्त करता येईल का, यावर विचार करत असल्याचं महसूल मंत्री बावनकुळेंनी सांगितलं। महारेराचे खोटे आयडी क्रिएट करून ज्यांनी लोकांना फ्लॅट विकले असं एक आपल्या समोर उदाहरण म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये असे 65 प्रकरण आहेत आणि महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे बांधकाम केलेत। महारेराचे खोटे आयडी क्रिएट केलेले आहेत। असे करून त्यांनी जी लोकांना जवळजवळ 2840 सदनिका हे विकले। त्याच्यामुळे या रहिवाशांना, कारण बिल्डरवर आपण कारवाई केली, कोर्ट केस केलं, सगळं केलं, पण तो जामिनावर बाहेर पण आला, पण हे सदनिकादारांचा दोष काय? त्यांनी तर सगळं महारेराचा आयडी बघूनच खरेदी केली। तर अशा सदनिकाधारकांना आपण राज्य शासन म्हणून दिलासा देणार का आणि दिलासा काय देणार याबद्दलची आम्हाला स्पष्टता या उत्तरामध्ये यावी। 3 महिन्यामध्ये खास करून यामध्ये ठाणेचा विचार केला तर 4-5 बिल्डर फार त्या ठिकाणी मोठे आहेत। पालघरमध्ये 4 बिल्डर आहेत, रायगडमध्ये 3 आहेत, मुंबई उपनगरमध्ये 6 बिल्डर्स आहेत, ज्यांनी मोठी फसवणूक केली आहे। पण मी शासनातर्फे कडक कारवाई करून या 1124 प्रकरणाची संपूर्ण त्या ठिकाणी जे जे शक्यता आहे त्या सर्व शक्यता तपासून 3 महिन्याच्या आतमध्ये या ठिकाणी आपण यामध्ये सर्व वसुली पूर्ण होईल।